हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यात अजूनही लाडकी बहिणीचा 21वा हप्ता आला नाही का? तुम्ही दररोज बँक खाते चेक करत पण पैसे येत नाहीत। थांबा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे असं मोठं अपडेट ज्यामुळे काही महिलांना पैसे लवकर मिळणार आहेत, तर काहींचे पैसे पूर्णपणे थांबू शकतात। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे 3 अशा चुकी ज्या तुम्ही करत असाल तर तुमचा 21वा हप्ता कधीच येणार नाही। आणि हो, जर तुम्हाला रोज असे सरकारी अपडेट्स हवे असतील तर आता चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा। नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आणि आज आपण बोलणारही आहोत सध्या महाराष्ट्रात खूप चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेचा 21वा हप्त्याबद्दल। मित्रांनो, हजारो नाहीतर लाखो महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे की 21वा हप्ता नेमका कधी मिळणार? तर आज आपण सगळं डिटेल्समध्ये जाणून घेणार आहोत। तारीख, कारण, उशीर का होतोय, कोणाला मिळणार, कोणाला नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे पैसे थांबणार नाहीत यासाठी काय करायचं, योजनेची थोडक्यात माहिती घेऊया। लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, ज्यामध्ये महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, घर खर्चासाठी मदत करणे आणि महिलांना स्वावलंबी बनवणे। आतापर्यंत या योजनेअंतर्गत 20 हप्ते यशस्वीरित्या दिले गेले आहेत। आता 21वा हप्ता, अचूक तारीख आणि मोठा अपडेट। मित्रांनो, सध्या जी ताजी माहिती समोर येतात त्यानुसार 21वा हप्ता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात 10 ते 15 तारखेदरम्यान जमा होण्याची शक्यता आहे। काही जिल्ह्यांमध्ये 15 ते 20 एप्रिल दरम्यान पैसे जमा होऊ शकतात आणि काही ठिकाणी 20 एप्रिल नंतरही पैसे जमा येऊ शकतात। म्हणजेच सर्वांना एकाच दिवशी पैसे मिळणार नाहीत, कारण जिल्हानिहाय प्रक्रिया वेगळी असते। बँक ट्रान्सफरमध्ये थोडा वेळ लागू शकतो। KYC पडताळणी चालू आहे। उशीर का होतोय तुमचा हप्ता? मित्रांनो, अनेक लोक विचारतात इतका उशीर का होतोय? यामागे काही मुख्य कारणे असू शकतात, जसे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे, नवीन नियम लागू होणार आहेत, हे कर्ज हटवले जात आहे, बँक सर्व्हरची समस्या येत आहे, आधार बँक लिंक नसणे, आणि कोणाला मिळणार 21वा हप्ता? ज्या महिलांची योग्य माहिती दिलेली आहे, ज्यांचे KYC पूर्ण आहे, ज्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे, ज्यांनी कोणतीही चुकीची माहिती नाही दिलेली आहे, अशा सर्व महिलांना 21वा हप्ता नक्की मिळणार आहेत। कोणाला मिळणार नाही? ज्या महिलांचे डॉक्युमेंट्स अपूर्ण आहेत, ज्यांचे आधार लिंक नाही, ज्या पात्र नाहीत, ज्यांनी डुप्लिकेट अर्ज केलाय, अशा महिलांचे पैसे थांबू शकतात। 3 मोठ्या चुका। चूक नंबर 1, आधार कार्ड लिंक नाही। चूक नंबर 2, बँक KYC पूर्ण नाही। चूक नंबर 3, चुकीची माहिती भरलेली आहे। जर तुम्ही या 3 पैकी एक चूक केली जरी असेल तर तुमचा 21वा हप्ता अडकू शकतो। यासाठी तुम्ही हे उपाय लगेच करा। बँकेत जाऊन KYC पूर्ण करा, आधार लिंक तपासा, अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासा, मोबाईल नंबर अपडेट ठेवा। सरकार लवकरच नवीन नियम लागू करू शकते। फक्त पात्र महिलांनाच पैसे मिळणार। व्हेरिफिकेशन अधिक कडक होणार आहेत। चुकीच्या अर्जांवर कार्यवाही होणार। तुमचा हप्ता कसा तपासायचा? तुमच्या बँक पासबुकमध्ये एंट्री तपासा, SMS चेक करा, अधिकृत वेबसाईटवर स्टेटस पहा। मित्रांनो, तुमचा 20वा हप्ता आला का? कमेंटमध्ये नक्की सांगा। जर आला असेल तर येस लिहा, नाही आला असेल तर नो लिहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, 21वा हप्ता एप्रिल महिन्यात येणार हे जवळपास निश्चित आहे। फक्त थोडा संयम ठेवा आणि तुमची सर्व माहिती योग्य ठेवा। धन्यवाद मित्रांनो। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सोबत जोडलं राहा। धन्यवाद आणि जय महाराष्ट्र।